हॅलो हाय अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया आणि माझं हे गोंडूला सकुळा तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय आपल्या आजच्या व्लॉग मध्ये. तर मी छानशी थोडी तयार झालेली आहे. आधी मी नाशिकला आली आहे आता. आधी डॉक्टरांकडे गेली होती कारण माझं रिकव्हरीचं जे चेकअप होतं ते करायचं होतं आणि बऱ्यापैकी माझा रिकव्हरी रेट चांगला आहे आता. तरी थोड्या मेडिसिन्स दिल्या आहेत मला, पण अजून आवाज नीट झालेला नाहीये आणि सखीला त्रास नको व्हायला माझ्यामुळे म्हणून. आणि आता निखिल तिकडे गेलाय, मेडिसिन घेतोय वहिनीकडून माझ्या. आणि आता इथून मी घरी जाईल, बॅग सॉर्ट आउट करेल, नंतर मला थोडं गावात काम आहे ते करेल आणि तिथून मी फायनली मामाकडे जाईल. माझा इतका जीव खालीवर होता ना, सगळे एकत्र होते आणि मी नव्हती. तर मला झालं होतं की मी कधी जाईल. आज फायनली चालली आहे. 2-3 दिवस मी आता तिकडेच राहील आणि फुल मजा करेल. तुम्हाला पूर्ण माझं माहेर बघायला भेटेल. सो स्टे ट्यून. माझ्या माहेरची सगळी माणसं बघायला मिळतील, मामाचं नवीन घर बघायला मिळेल. सखीची जबाबदारी माझ्याकडे थोडी कमी राहील कारण तिला सांभाळायला आता खूप लोक राहतील. सो आणि मी खूप मजा करणार आहे कारण मी ॲक्च्युली दिवाळीत गेली नव्हती आणि मग ते असं होऊन जातं ना की सगळे एकत्र असले ना, आपण नसलो की सण नाही होत. पण मामाच्या पूजेमुळे सगळे एकत्र जमले नव्हते की दिवाळीला हार्डली 4-5-8च दिवस झाले आणि लगेच पूजा होती. तर माझी औरंगाबादची मावशी पण आलेली नव्हती की पूजेच्या वेळेस 2-3 दिवस यावं लागेल. आता सगळे आलेले आहेत आणि आता खूप मजा मस्ती पण होणार आहे. बाय द वे आज आमची गाडी पकडली होती पोलिसांनी आणि दरवेळेस पकडतात. आय डोंट नो निखिलच्या चेहऱ्यातून त्यांना काय वाटलं. आचारसंहिता चालू आहे. त्या दिवशी पण पकडली होती जेव्हा आम्ही नाशिकहून सिन्नरला गेलो. आजही पकडली. पुण्याहून जेव्हा नाशिकला येत होतो तेव्हाही पकडली होती. तर निखिल म्हटलं तुझ्यातच काहीतरी दोष आहे, त्याच्यामुळे असं काहीतरी होत असेल. की तुझा चेहरा असा की त्याला वाटत असेल की हा काहीतरी गफलत करणारा माणूस आहे. पाहिले की उपाशन लुक ॲट दिस मॅन. मिसळीच पहिलं प्रेम. सखी, हे सखी. निखिलने मला इथे सोडलं, जस्ट सोडला आणि तो गेलाच होता. तेवढ्यात निरोप आला की म्हणजे आत्ते सासूबाई वारलाय, त्यामुळे मला आता तिकडे जायचं आहे. तर बॅग्स पण माझ्या अशाच पडल्या. इथे गौरी तिची बॅग भरते कारण तिला पण जायचं आहे नितीन बाबांच्या पूजेला. इथे सखी हेल्प करते थोडीफार. तर असं काहीतरी आहे. पूजेला जायला जमतंय की नाही माहीत नाही कारण तिकडे जाणं खूप मॅन्डेटरी. त्या खूप छान होत्या आणि पण त्यांचं वय झालं होतं आणि त्या बऱ्याच दिवसापासून बेड रिडन होता. सो मे बी त्यांच्यासाठी ते चांगलं पण झालं कारण त्यांना काही खाता पिता पण येत नव्हतं. त्यांची क्यू पण बघवत नव्हती. तर अगदी शेजारीच राहायचं, त्याच्यामुळे जाणं येणं व्हायचं. तर असं काहीतरी आहे. आता तिकडे जाईल मी आधी आणि मग बघूयात उद्या काय होतंय का. सगळं आवरून मी बऱ्याच रात्री गेली होती मामाकडे. तोपर्यंत सगळंच आवरून गेलेलं होतं. सखीला झोपवलं. सखीला एक मेंबर शेजारी लागतं म्हणून मावशीकडे ड्युटी दिली की ती उठली की तिला थाप. तोपर्यंत मला सगळ्यांना भेटू तरी दे ॲटलिस्ट. इथे सगळीकडे गोंधळ चालू होता, पूजा होती, सगळे खूप एक्सायटेड होते दुसऱ्या दिवशीसाठी. घरात सगळीकडे मजा मस्ती चालवली होती आणि हे वातावरण मी 2 दिवस खूप मिस केलेलं होतं. ह्या बायका ज्या थोड्या अनकम्फर्टेबल होत्या तरी पण मी त्यांना शूटमध्ये घेत होती कारण मला ह्या आठवणी ठेवायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी छान छान आवरलं आणि सगळे पूजेला जायला निघाले. सकाळी वास्तुशांतीची पूजा होती. आम्हाला जाता येत नव्हतं कारण सखीचं आवरलेलं नव्हतं. हा माझा मामा आणि हे माझे आजोबा. ह्या मामाच्या घराची पूजा होती. हा माझा छोटा मामा. इथे सगळ्यांची मजा मस्ती चालू होती. बट दोघं मावशा, मी आणि वहिनी आम्ही थांबलेलो होतो कारण आम्हाला घरात आणि मामींच्या वहिन्या अशा आम्ही थोड्या मेंबर थांबलेलो होतो कारण स्वयंपाकही करायचा होता आणि माझ्याकडे सखी पण होती आवरायला. मी मसाले भात केला होता, त्याची तयारी जवळजवळ 40-50 माणसांचा केला आणि तो खूप छान झालेला होता. सो आज आहे 3rd डे आणि काही शूट नाही करता आलं मला जास्त. थोडंफारच केलं मी कारण सखी काही करूच देत नाही आहे. सखीला अजिबात नाही हे होतं, मिक्स नाही होते ती. असे 2-3च चेहरे ओळखते ना ती, फक्त त्यांच्याकडे जाते आणि गर्दीत ती नाही मिक्स होत आहे. पण आता आम्ही तिला घेऊन चाललो आहे पूजेच्या ठिकाणी. फायनली सगळे गेलेत, मी आणि वहिनीच बाकी आहे फक्त. हो गो, तर मामीला पण मामीने किती छान टिकली लावली बघ शक्कीला. पापा आला, आमच्या पापाचा फोन आला. ओके, सो दिस इज सो हेक्टिक. आम्हाला इकडून तिकडे यावं लागत आहे. से हाय आर्या. किती गोंडोली, मलाही खूप आवडली. इकडे आहे मनू, इकडे आहे मावशी सगळ्या रांगोळ्या करते आमच्याकडे जेव्हा पण काही कार्यक्रम असतात. हा भेटला मला तो रस्त्याच्या, मी आली ती चालत तोपर्यंत.
तोपर्यंत वास्तुशांतीची पूजा आवरली होती. मामा मामी देवघराची पूजा करत होते. आयुष पुढे बसला होता सत्यनारायणची पूजा करायला. हे माझे आजोबा जे 82 वर्षाचे आणि खूप एक्सायटेड असतात प्रत्येक गोष्टीसाठी. इथे माझ्या मामी मावशी वगैरे सगळे बसलेले होते सत्यनारायणची पूजा ऐकत. मला काहीच करता येत नव्हतं कारण सखी धड मला बसूही देत नव्हती, उभे राहू देत नाही, कोणाकडे जातही नव्हती. फायनली निखिल आला आणि ती त्याच्याकडे गेली. त्याच्याकडे गेल्यानंतर फायनली मला थोडंफार रिलीफ भेटलं आणि मी इकडे तिकडे जरा फिरू शकली, जरा फोटो वगैरे काढू शकली. तोपर्यंत आरतीची वेळ झालेली होती. मग सगळे घरात जेवढे ते सगळे फक्त फॅमिली मेंबर्स होते, मामीचे माहेरचे आणि इकडचे आम्ही सगळे मस्त प्रत्येकाने एक एक करून आरती करायला घेतली. खूप दिवसापासून तयारी चालू होती की अशी मामाची पूजा आहे, तशी माझी मामाची पूजा आहे, पटपट आवरायला घ्यायचं, असं करायचं, ही साडी घालायची. इतके डिस्कशन्स होते, ते सगळं आज संपणार होतं. एक निरंजन, दोन हाती, दोन ज्योती, माझे पती, त्यांची सौभाग्यवती. उखाणा वगैरे सगळं झालं. यात पण सगळे एकमेकांचे इतके पाय खिचत होते, सगळ्यांचे नाते इतके मिक्स आहेत एकमेकांमध्ये की खूप मजा मस्ती येत होती. मी आणि निखिलनी आरती केली आणि फायनली आम्ही बाहेर जायला निघालो. फायनली पूजा वगैरे सगळं आवरलं आहे आणि मी आणि निखिल जरा गावात चाललो आहे. आम्हाला जरा काम आहे जे आम्हाला कालच करायचं होतं पण नाही जमलं. काल खूप गोंधळ पण होता आणि नाही जमलं. आज पण म्हटलं सगळं तुम्हाला भेटवू, सगळं कोण कोण काय काय, बट इतका गोंधळ असतो, इतका किऑस असतो, एवढ्या गर्दीत कोणाचा मेकअप चालू, कोणाची पूजेची तयारी चालू, कोणाचा स्वयंपाक चालू. बाय द वे मी आज स्वयंपाक केला होता आणि इट वॉज व्हेरी गुड. मी एवढ्या लोकांचा स्वयंपाक केला होता निखिल आणि सगळ्यांना खूप आवडला तो. म्हणजे मी काय खूप जास्त नाही केलं, फक्त मसाले भात केला होता, बट मी जवळजवळ 40-50 लोकांचा केला होता आणि सगळ्यांना तो खूप आवडला. तर ते झालंय. आता मी गावात चाललो आहे. संध्याकाळी मी मेक शुअर करेल की मी प्रत्येकाची ओळख करून देईल आणि छोटीशी होम टूर पण देईल. सो स्टे ट्यून. तर माझं दिवसभर काही शूट झालं नाही कारण आमची सगळी तयारी चालू होती. हा सेकंड लुक आहे. इकडे मम्मी आहे, हाय कर मम्मी. इकडे माझी मावशी आहे, हाय कर मावशी. सगळ्यात छोटी मावशी आहे ही माझी. हाय करा ना, से हाय. मालकीन बाई, ही जुई, हा फोटोग्राफर पिया. हे माझे छोटे मामा मामी आणि ही छोटीशी बहीण जी माझ्या लग्नानंतर झालेली आहे, सखीची छोटीशी मावशी. हे असं घर आहे जे मला फुल डिटेलमध्ये नाही दाखवता आलं. इथे सगळे रिलेटिव्स वगैरे बसलेले होते आणि व्हिडिओमध्ये यायला एक्सायटेड होत्या. ह्याच्या मी झूम करून दाखवणार आहे ना, ह्या मामींच्या भाऊजाई त्यांनी खूप सारं काम केलं आणि मी त्यांना म्हटले तुम्ही विशेष तुम्हाला व्हिडिओमध्ये घेईल कारण तुम्ही आम्हाला खूप सारी मदत केली आहे. एवढ्या सगळ्या गडबडीत पण प्रत्येकजण आपल्या आपल्या फॅमिलीसोबत फोटोशूट करत होते, कोपऱ्या करत. मी निखिल पप्पा मम्मी आम्ही पण खूप सारे फोटोशूट केलं इथे. सगळ्यात मेन म्हणजे हे आमचे काका, हे माझ्या 2 नंबरच्या मावशींचे मिस्टर आहे आणि इज अ रॉयल मॅन ऑफ आवर फॅमिली. इतके एक्सायटेड असतात ते आणि प्रत्येक गोष्टीत खूप हेल्पफुल असतं. आम्ही कुठे शॉपिंगला वगैरे जाताना फक्त काकांना न्यायला ट्राय करतो कारण ते खूप शांत असतात. ही माझी सगळ्यात छोटी मावशी आणि हा कडेवरचा सखीचा छोटा मामा सुद्धा आहे. आणि ॲक्च्युली काका खूप एक्सायटेड होते व्हिडिओ द्यायला म्हणून मी त्यांचा पण शॉट घेतला. नंतर इथे सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे आवरायचा कार्यक्रम जो सुरू होणार होता तिथे सगळी मजा मस्ती चालू होती की कोण आवरणार आहे कोण नाही, कोणाला फोटो काढायचं होतं, कोणाला आवरायचं होतं. डिजिटल आहेर चालू होता, सगळ्यांनी पाकिटं दिले. दादा पाकिट आणायचं विसरलं होतं म्हणून ऑनलाईन आहेर केला, त्याचं पण शूट केलं. मी सखी झोपली होती म्हणून थोडी रिलॅक्स होती, त्यामुळे मग म्हटलं चला यार आता आपण फायनली फोटो वगैरे काढूयात फॅमिलीसोबत. नाही तर माझे निखिलचे सखीचेच थोडेफार फोटो वगैरे झालेले होते आणि आता आम्ही ठरवलं होतं की चला आता सगळे जमलेत तर मस्त फॅमिली फोटोशूट पण करूया. आणि ही आहे माझी फुल फॅमिली. बाबांची जावई नाही आहेत म्हणजे आमचे पप्पा काका नाही आहेत, बाकी आम्ही सगळे. दुसऱ्या दिवशी मिसळ पार्टी केली कारण खूप जास्त एक्सायटेड नव्हते. माझ्याकडे 3 दिवसापासून एकच ड्रेस होता घालायला, सो मी तो घातला. तर ना काल पूजा आवरली आहे आणि आज सामान वाहत आहे. सामान आम्हाला जास्त नाही न्यायचं आहे, फक्त डबे वगैरे न्यायचे. आणि आज सगळे मोठी माणसं घरात बसलेत आणि आमची सगळी चिल्लर पार्टी सामान वाहती. किती वेळपासून सांग की कंटिन्यू खालीवर 3ऱ्या मजल्यावर खाली सामान नेत आहेत, वरती येतात आणि त्यांना कोणी सांगितलं नाही, त्यांनाच तो जोश आणायची. पिया हाय कर, हाय कर. हा आता टायफॉइड कशात न उठलाय तू? डेंगूत न उठला तरी पण आमचं काम चालू आहे. इकडे खूप सर्दी झाली आहे तरी पण काम चालू आहे. मी काहीच करू शकत नाही कारण माझं पिल्लू कुठे सरकूच देत नाही मला. माझी घ्या माझी पोरीमुळे
सखीचे कपडे बदलायला लागतील मला. तर असं काहीतरी गोंधळ आहे. आता मी तिकडे जाते, तुम्हाला प्रॉपर होम टूर देते आणि मग ब्लॉग एंड करते. नवीन घरी गेल्यानंतर पटपट सामान लावलं. मला तर जास्त मदत करता आली नाही, कारण माझ्याकडे सखी होती. पण आमच्या चिल्लर पार्टीने खूप ॲक्टिव्ह होऊन पटपट मदत केली. नंतर मेन काम केलं गिफ्ट खोलायचं, ज्याच्यात मी खूप तत्पर होती. सखी झोपली, त्याच्यामुळे मला पण हेल्प करता आली. नंतर जेवणं केलं, निघायची अजिबात इच्छा नव्हती, पण सखीमुळे निघावं लागलं मला. सो आज आहे 18 नोव्हेंबर. मी परत आली आहे सिन्नरला. होम टूर मला देता आली नाही, कारण इतका किऑस होता घरात. मी खूप ट्राय केलं, बट पसारा होता. आणि सगळ्यात मेन म्हणजे सखी मला सोडतच नव्हती. तिला सोडून फोन हातात घेऊन असं सगळे तयार होते. मामी तयार होत्या, पोरं तयार होते घर दाखवायला. भरपूर आवरतही होते होम टूरसाठी पटपट पटपट. पण नाही झालं. आणि इट इज लाईक छान एकदम लॅविश 3 BHK आहे. बट मी देईल नेक्स्ट ब्लॉग जेव्हा पण मी आता नाशिकला जाईल, मामाकडे जाईल, तेव्हा मी प्रॉपर होम टूर देईल. सॉरी, मला ॲक्च्युली खूप इच्छा होती द्यायची, कारण खूप छान इंटेरियर आहे, सगळं खूप छान होतं. बट सखी. सो असा आहे आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हो, मला माहिती आहे बेबी शॉवरचा आणि जॉबचा जो सेकंड पार्ट आहे त्याचा व्हिडिओ बाकी आहे, बट मला वेळच मिळत नाही आहे. अजूनही इथे असा पसारा पडला आहे जो मला आवरायचा आहे. मला उद्या पुन्हा नाशिकला जायचं आहे. खूप सारी गडबडी, काय कशी आहे, खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत आसपास. लवकरच तुम्हाला कळतील की काय आणि कसं चालू आहे. त्यामुळे खूप वेळ नाही मिळत असं डेली व्लॉगिंगला. सो जे काही होतं ते असं होतं. आय होप तुम्हाला माझी माहेरची माणसंही आवडली असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर, सखीवर आणि निखिलवर. थँक्यू.